नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। राज्यातील 84 लाख शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनसाठी अनुदान जाहीर केलेलं आहे। आणि मित्रांनो, पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक मोठा अपडेट देण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 84 लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे 10,000 रुपये अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना वितरित होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि सबस्क्राइब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरित करण्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील 84 लाख शेतकरी याच्यासाठी पात्र होणार आहेत। तर मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र झालेले ते आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये सर्वप्रथम मराठवाड्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी जास्त पात्र केलेले आहेत, ज्यामध्ये धाराशिव आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, याचबरोबर जालना आहे, नांदेड आहे, परभणी, लातूर आणि हिंगोली या 7 जिल्ह्यांचा समावेश आहे। ज्यामध्ये प्रामुख्याने हिंगोली जिल्ह्यातील 29 महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील शेतकरी, परभणी जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील शेतकरी, नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील जवळपास 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळातील शेतकरी, याचबरोबर जालना जिल्ह्यातील जवळपास 42 महसूल मंडळातील शेतकरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास 78 महसूल मंडळातील शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 36 पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचे जिल्हे आहेत अकोला, अमरावती, अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि नंदुरबार, नागपूर, नाशिक, बीड, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, सोलापूर याही जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। ज्यामध्ये प्रामुख्याने अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकरी, अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी, नागपूर जिल्ह्यातील, याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील सुद्धा 2 लाखापेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत। बीड जिल्ह्यातील 87 महसूली मंडळातील शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी पात्र आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकरी, वाशिम जिल्ह्यातील जवळपास 42 पेक्षा जास्त महसूल मंडळातील शेतकरी, याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, पुढचे जिल्हे आहेत धुळे, पालघर, पुणे, भंडारा, रत्नागिरी, वर्धा, ठाणे, जळगाव, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, राज्यातील या सर्व जिल्ह्यातील जवळपास 84 लाख शेतकरी बांधवांना सोयाबीन आणि कापसाचं अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजेच 10,000 रुपये कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आपल्या राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून 4,600 कोटी रुपयांचा निधी या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी मंजूर करण्यात आले आहेत। त्यामुळे आता 4,600 कोटी रुपये निधी राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी म्हणजे 84 लाख शेतकरी पात्र केले आहेत। आणि हे जे काही सर्व पैसे आहेत डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे वितरण करण्यात येणार आहे। मित्रांनो, 1 ऑगस्ट 2024 पासून हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। आणि संपूर्ण अहवाल जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला पोहोचल्यावर या निधीचे वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून हे देण्यात आलेले आहे। परंतु आता तुम्हाला वाटेल की दादा की आम्ही कसे याच्यासाठी पात्र होतील, आम्ही सोयाबीन आणि कापूस लावला होता, पेरला होता, परंतु आम्हाला कसं पात्र केले जाईल, हे कसं बघायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर गेल्या
गेल्या वर्षी म्हणजेच खरीप हंगाम 2023 मध्ये जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तर त्या ई पीक पाहणी केलेली नोंद तुमच्या सातबाऱ्यावर दिसेल आणि संपूर्ण गेल्या वर्षीचा डेटा कापूस आणि सोयाबीनचा पेरलेला डेटा शासनाकडे उपलब्ध आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी केलेली आहे, सोयाबीन कापूसची ई पीक पाहणी जर तुमच्या सातबाऱ्यावर लागलेली असेल त्यावरून तुमची सर्व याद्या तयार केल्या जाणार आहेत आणि या याद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, ऑगस्टमध्ये याचा GR येणार आहे आणि GR आल्याच्या नंतर लवकरच शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या सर्व पैशाचं वितरण होणार आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन आणि कापूस या पिकाच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो। तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।